नमस्कार मामा. पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करून दाखवलं बकासूरनं आणि महाराजनं. प्रथमच जोडी पाहिली, काय आनंद आहे आज? आनंद एक नंबर केला गाडीने. हां, काल थोडेसे गट झाले, पूर्ण सेमीला थोडासा पाऊस आला. आज बैलांनी करून दाखवलं. एक प्रकारे ज्या गुलालासाठी धडपडत असते, आज कपाळी गुलाल लागलाय, तो एक वेगळाच आनंद आहे. नाही, जे कष्ट आपण बैला माग करत असतो ते कष्ट इथं, म्हणजे जे कष्ट करताना त्रास होतात ते इथं सगळे विसरून जातो आपण. मामा, कराड भागमध्ये आलं तर वेगळंच प्रेम मिळतं बाकीला. सातारा भाग झाला, काय सांगाल? म्हणजे जाईल तिथं प्रेम कमवत. ते सांगतो तुम्हाला, या भागातलं म्हणजे नाही का, आमचं पहिल्यापासून आम्हाला कराड भाग, सातारा भाग, म्हणजे जसं आम्ही घाट सोडलं की तिकडं काय प्रेमच प्रेम, अजिबात कुठला त्रास नाही, अजिबात काय नाही. महाराज एक पहिला गुलाल आहे त्याचा, 3 फेऱ्यातला पहिला गुलाल. काय सांगाल महाराज विषयी, काय वैशिष्ट्य जाणवली कसं काय? नाही, बैल आपण कोरेगावला साईच्या गाड्यात पळताना बघितला होता. थोडीशी त्याची गाडी लॉबी झाली, कारण त्या बैलाला उडी जास्त आहे म्हणते, म्हणायची सगळी नाही खाली. पण ठीक आहे. नंतर आपण हरण्याच्या गाड्यात बघितला म्हणून त्यांनी बैल कमी लावला. बैल कमी लावल्याच्या नंतर थोडी पहिली महाराजवर गाडी गेली, नंतर हरण्यावर गेली. मग आपल्याला आपल्या बैलावरती पूर्ण विश्वास आहे. बैल आपला जाऊन बी देणार नाही, जाणार बी नाही. आज सेमीला प्रत्येक जण नाही का, प्रत्येक मला खाली वाटत होतं बैल जातोय का, आपला जातोय का, एवढं नाही का, अशी गाडी पळत होती. पण नाही, बैलांनी नाही जाऊन दिली. फायनलला निकाल रेषेच्या इथं जरा गाडी ही होती, पण प्रशांत ड्रायव्हरने एकदम जबरदस्त गाडी आणली म्हणावलं. तुम्हाला सांगतो ना, परशान एक निष्ठ ड्रायव्हर आहे आपला, आणि त्या बैलाच्या अख्ख्या खुटी त्याला माहिती झालेली आहेत. कारण त्याला आपण ज्या दिवशी ओळखला त्या दिवशी पेडगावचं दुसरं आदतचं मैदान होतं. 19 ते 20 किलोमीटर प्रशांत निघून गेलता. आपल्या एका फोनवर त्यांनी एक 10 ते 15 मिनिटात तिथं आला होता तो. अक्षरशः गाडा मालक बाकीचे थांबत नव्हते. त्यावेळेस परशाने आपल्याला लय सहकार्य केलं. म्हणजे ज्यावेळेस पेडगावला दुसऱ्या दिवशी फायनल पडला होता, त्याच्या लागलं तेव्हापासून परशुवर आपला लय विश्वास आहे. एक महाराजला म्हणतात तळ जबरदस्त आहे, तळाबद्दल काय सांगाल? नाही ना, बैलाला तळ आहे, पण असं नाही की आपल्या इकडच्या बैलाला तळ नाही. गाडी जर तुम्ही जर जुळून सोडली तर गाडी लॉबी होणार नाही. भरपूर म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये अस्तित्व वर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले, कारण मध्यंतरी लागलेलं त्याला. त्यानंतर परत पायऱ्याला पण अडचणी आल्या. काय म्हणजे काय तो पिरियड कसा होता दादा? नाही, तो पिरियड गेला. काय आपल्या बैलावरती विश्वास होता. ज्यांनी नाकारलं त्यांना आता पश्चाताप होईल. ज्यांनी दिलं त्यांना आपण कायम अर्ध्या रात्री उभे राहू आपण. महाराजचे जे मालक आहेत दर्शन दादा, एवढा आनंद होता चेहऱ्यावरती मगाशी. त्यांचं काय वैयक्तिक म्हणजे संभाषण वगैरे झालं का कसं काय? नाही, अजून नाही भेटले ते नाही. पण त्यांचं महिन्यात तुम्हाला सांगतो ना, आज जवळजवळ 15 ते 20 दिवस झाला असेल तो बैल इकडे आलेला आहे. बरोबर. पण गुलाल नाही तिकडे. एवढा एक ना, आपण जर विदर्भात गेलो आपल्याला तिकडे गुलाल नाही भेटला तरी आपण नाराज होणार. आज त्यांचा एक नंबरातला बैल इकडे येऊन त्याला गुलाल नाही. आज आनंद असणार सगळं. जवळपास 700 किलोमीटर वरून तो बैल येतोय. त्या बैलाविषयी काय जाणवलं, म्हणजे की बाबा महाराजात हे वैशिष्ट्यपूर्ण आहे त्या बैलामध्ये? कारण शरीराचा बांधा बघितला, एकदम म्हणजे स्ट्रॉंग बैल आहे म्हणावं लागेल. स्ट्रॉंग म्हणजे त्याची मसल दिसल काय, ते तब्येत म्हणावं ते वेगळीच सगळ्या बैलांपेक्षा. असं दणकट असं बॉलगत बैल दिसतो चेंडू. आणि गळवण 1% पण गळवण नाही बैलाला तसे ठेवून तशी काळजी घेतलेली त्यांनी. खायला प्यायला जपलेलं, त्याला फळ देतो त्यांचा बैलाचं. आता इकडे तर पळते जोडी, तिकडे आम्हाला बिनजोडला वगैरे दिसेल का ही जोडी पाहताना? बघू आता बिनजोडचं नियोजन सेट करतात. तिकडे असते. आणि बाकी आमच्या शंकरपटात पण जे बरेचसे फॅन्स आहेत बाकीचे, त्या खेळामध्ये बाकी दिसेल का आम्हाला? नाही, आपल्या बैलाला रान लागतं ना तिकडे. शंकरपटात काय 400-500 फूट रान असतं, त्याच्यामुळे तिकडे काय जाऊन उपयोग नाही आपला. काल रात्री विश्रांती मिळाली. एक प्रकारे सकाळी पण मैदानात आला त्यावेळेस फेरा वगैरे काय देण्यात नाही आला. काल एकच फेरा झाला ना बैलाला, त्याच्यामुळे नाही काढला मग. आणि काल कुठे होता? चाच्याच्या इथं. चाच्यांचा राजा पण एक जबरदस्त पळतोय, काय सांगाल? म्हणजे नाही, एक नंबर केला राजाने. त्यांची लई इच्छा होती की मोठ्या पायऱ्यात पळून मोठ्या मैदानात राहायची. पूर्ण फॅमिली त्यांची, मी रात्री बघितलं, पूर्ण फॅमिली खुश होती त्यांची.
आणि एक प्रकारे मैदान कशा रीतीने संपन्न झालं दादा? एकदम राजस्थानी पारदर्शक मैदान घेतलं. बर, काल एवढे अडचणी येऊन सुद्धा त्यांनी आज मैदान करून दाखवलं. खरं त्या आयोजकांचा आभार मानलं पाहिजे. काल 4 मैदान होती दादा. सर्व प्रेक्षक जे होते ते प्रत्येकाला प्रश्न पडलेला कुठल्या मैदानात जातो एक्झॅक्टली. जायगावचं मैदान होतं, बोरचं मैदान होतं, परत इस्लामपूरचं मैदान होतं, हे मैदान होतं. म्हणजे असं कळलं नाही, शेवटपर्यंत कळलं नाही की कुठं पळणार आहे. पहिलं काय ठरलं होतं, आम्ही बोर भागातच पळणार होतो असं ठरलं होतं आमचं. पण थोड्याशा फाट्या जुळक असल्यामुळे आणि या गाडीचा अंदाज नव्हता आपल्याला, त्याच्यामुळे तिकडं नाही आपण इकडे आलो पळायला. एक मी सोशल मीडियावर पाहिलं, तुमच्या निदर्शनास आलं का नाही मला माहित नाही, ChatGPT जे जिबली तयार केले जातात व्हिडिओज, म्हणजे नाचण्याचे वगैरे, बकासूरच्या नाचण्याचे किंवा मोहिलच्या नाचण्याचे, त्यांना काय सांगाल? म्हणजे एक नंदी येतो आणि त्या नंदीला नाही असं केलं पाहिजे. आज आमच्या बैलात झाले, बाकीच्या बैलांचं बी करतात ते नाही केलं पाहिजे, कारण चुकीचं आहे ते. एक विचित्रपणा म्हणावं लागेल त्याला स्पष्टपणे. बर, आता इथून पुढचं नियोजन कसं असणार मामा? कसं बघू ना, आता लवकरच 4-5 दिवसाच गॅपवर बैल बाहेर काढू. बर, आता सध्या त्या दिवशी कोरेगावचा गुलाल घेतला, हिंद केसरीला गुलाल घेणं अपेक्षित होतं का त्यावेळेस की बाबा? नाही, गाडी तुम्हाला ना 1 तास आतून असते तर महाराष्ट्राला माहिती काय झालं असतं. एकच केला असता आपण, तशी गाडी 2 नंबरला उतरली आपण. बाहेरून पळून थोडा फरक पडतो. ठीक आहे, आपल्याला गुलालाची अपेक्षा होती, गुलाल लागला आपल्याला. स्ट्रगल काय होय मामा? स्ट्रगल कारण एवढं पुण्याच नाही यायचं, इतक्या लांब यायचं, परत इथं यायचं, इथं एवढं उन्हात आणत एवढं स्पीडनं कन्सिस्टन्सली पळणं सोपं नाही. बैल माहिती बैलामुळे आपण काय बी करू शकतो. आणि त्याला जे प्रेक्षक म्हणा ते त्याला बघून जे आनंद भेटतो आणि ते आपल्याला बी आनंद होतो. मग त्या गोष्टीला ही लोक आपल्याला ओळखतात, बैलामुळे ओळखतात. मग त्यामुळे काय वाटत नाही, स्ट्रगल किती बी केला, बैलगाड्याचे अजिबात कष्ट किती बी करा, कुणाला काय वाटत नाही. म्हणजे मेहनत आपली जी आहे ती सार्थकी कामच सार्थकी लागते, त्याचा आपल्याला आनंद भेटतो. बरोबर, चालतंय. धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. आणि नक्कीच संपूर्ण टीमचं यश आहे म्हणावं लागेल. आणि आपल्या बकासूर फॅन्सला शेवटी काय सांगाल? नाही, सगळ्यांचा आशीर्वाद असं राहू द्या बैलावरती. आपला बैल नक्की, आणि एखाद्या मैदानात आपण समजू शकतो की हार झालं तर आपण खचून जायचं नाही, बघ तेवढं सांगतो. बरोबर, धन्यवाद.